मंडई इथं तर वेगळीच मस्ती चालू होती ना डायरेक्ट काही विषय नव्हता एकदमच मजा करायला होती तर मंडई तुमचा भाऊ झाला होता सगळं काय उठून एकदम कडक मध्ये रेडी नाही का आणि आलो होतो आपण बस स्टॉपला का बरं आपल्या दाजींनी पत्रिका पाठवल्या त्या कलेक्ट करायच्या होता मंडई त्या पत्रिका कलेक्ट केल्या आणि आपण निघालो नाशिकला का बरं तर दिचा बसता होता मंडई तर आपण निघालो नाही का तेवढ्याच आपल्याला आयडिया येते की आपण बी गाणे म्हटले बाहेर मंडई तर तुमच्या भावाने एन्जॉय करत करत मस्त गाणे म्हटले नाही का सगळ्यांसोबत गाणं वगैरे म्हटलं मंडई आणि पोहोचलो आपण तुझा भावाने टेक्स्टाईलची नाशिक येते मंडई आपल्या दिचा बसता होता मंडई मग आपली गाडी एक पोहोचली मंडई आणि दुसरी गाडी मागून येत होती तर तेवढ्यात म्हणता तर दुसरी गाडी पण येऊन लागली मंडई मध्ये येतात महिला मंडळीने शॉपिंग आपली चालू करून दिली महिला मंडळ कुठेच मागे राहत नाही मंडळी इथे बघतात दिदीचा घागरा इतका उंच दिसत होता म्हटलं दिदीची हाईट कसं का वाढली तर पाहिलं तर कुशन होतं मंडळी मग आलो आपण दाजीन त्यांच्याकडे दाजीन ते भेटले दाजीन ते पण सोबत येणार होते मग तिथून आलो आपण दुसऱ्या लोकेशनला मंडळी रोहिणी टेक्स्टाईल्स इथे ओझर येते मंडळी तिथे आलो तर म्हटलं दुकानदार हाई पाय म्हटलं तेवढा श्री दिसला आपल्याला श्री ते एकदमच क्यूट दिसत होता मंडळी आणि इकडे बया शेटची वेगळीच मस्ती चालू होती मंडळी बया शेटला म्हटलं काही विषय नाही मस्ती वगैरे करा मस्ती करून मंडळी आला जाम झाली तर मग म्हणणे ज्यूस प्यायचा आहे म्हटलं चला मग ज्यूस पाचतो म्हटलं मी सगळ्यांना ज्यूस वगैरे पिला इकडे सोनू भाऊची वेगळ्या अपेक्षा भाऊ म्हटलं तुझं एकदा लग्न झालेलं आता आपल्याला काय घडी करायचं नाही मग आलो आपण तिथून तिसऱ्या लोकेशनला मंडळी अंबिका टेक्स्टाईल्स मध्ये नाही का अंबिका टेक्स्टाईल्स मध्ये आलो मंडळी तिथं बिलिंग वगैरे केली मंडळी या भाऊने तर खतरनाकच बिल काढलं म्हणलं आता काय एकदा झालेलं आहे खर्च तर उद्या म्हटलं तर अशा प्रकारे संपला आपला आजचा दिवस.